आरोप. सत्तार यांनी दुसऱ्यांदा तुमची भेट घेतली आहे, काय चर्चा झाली आणि काय संदेश त्यांनी घेऊन आले होते सरकारकडून? आजच्या बैठकीच्या संदर्भातला काही विषय झाला आणि मी माझं मन महत्त्वाचं सांगितलं की आमचं मत आणि मागणी ही त्यांच्यासमोर पुन्हा एकदा आचारसंहिता लागायचं सांगणं आवश्यक होतं. आणि माझ्या समाजाच्या करोडो समाजाच्या वतीने मी त्यांना तातडीचे संदेश म्हणलं तरी हरकत नाही सांगितलं की तुम्ही आचारसंहिता लागू देऊ नका. तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी तुम्ही 37 लाख नोंदी ह्या वितरित केल्यात. तुम्हाला पुरावे 57 लाख मिळाले. याचाच अर्थ असा होतो की ज्या अर्थी 37 लाख नोंदी तुम्ही वितरित केल्यात, प्रमाणपत्र वितरित केलेत, त्याचा अर्थ मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे. याची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार आहे. आता समितीला तुम्ही त्याबाबतची कार्यकक्षा वाढून दिली होती की नव्हती हा सुद्धा आता मोठा प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे यासाठी बी त्यांना त्या क्षमतेनं सांगितलं होतं की नव्हतं, त्यांना ती कार्यक्षमता दिली होती की नव्हती, कार्यकक्षा वाढून दिली होती की नव्हती, हाही प्रश्न आहे. आणि नव्हती दिली तर का दिली नव्हती हा सुद्धा आता सरकारपुढं प्रश्न आहे. का तुम्ही जाणून बुजूनच शिंदे समितीला मराठा आणि कुणबी एकच आहे हा अहवाल तयार करण्यासाठी त्यांना ती कार्यकक्षाच दिली नव्हती की काय? आणि नाही जर सरकारचं उत्तर असेल तर का दिली नाही? मग ती समिती नेमली कशासाठी होती? नोंदणी शोधण्याच्या बरोबरच मराठा आणि कुणबी एक हे ही पारदर्शक अहवाल तिथं जाणं गरजेचं होतं. तीनही गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट सरकारकडे आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडे आहे, हैदराबाद गॅजेट हे सरकारकडे नाही तर हैदराबाद स्टेटमध्ये आहे. तर ते तुम्ही आणलंय म्हणजे तीनही गॅजेट आज तुमच्याकडे आहे. राहिला विषय चौथा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा. त्या अहवालाबाबत शिंदे समिती कार्यरत आहे. मग इतकं असताना तुमच्याकडे तातडीचा संदेश आहे की आचारसंहिता लागायच्या आज ज्या काय मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करा. हे तुम्ही ऐकलंय नाही ऐकलं असं नाही आहे, पत्रकार बांधवांनी ऐकलं. फक्त एवढाच फरक आहे की दरवेळेस तुम्ही ह्या बाजून असतात तर ह्यावेळेस या बाजूने उभा होतात. फक्त फरक एवढाच. मात्र मला त्या मार्गात जायचं नाही. मी त्यांना पुन्हा स्पष्ट ठासून सांगितलं मला राजकीय रस्ता माझा नाही, त्या ट्रॅकवर मला जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझ्या समाजाचा उद्देश आरक्षण आणि त्यातून आमचं भविष्य घडवणं, भविष्याकडे जाणं, प्रगतीकडे जाणं हे आमचा उद्देश आहे. आमचा हा मार्ग आहे आणि इकडं आम्हाला जायचं आहे. तुम्ही राजकारणाकडे आम्हाला नेऊ नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला तातडीचा संदेश द्या की आचारसंहितेच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. हे प्रकरण वाढवू नका. मराठ्यांची नाराजी जर तुम्ही अंगावर घेतली तर तुम्हाला मागात पडून. हे सत्तार साहेबांजवळ आम्ही तातडीचा संदेश सरकारसाठी पुन्हा एकदा पाठवला. नसता परत तुम्ही उद्या म्हणायचा आचारसंहिता लागली आणि आता कसं करायचं, तर समाजाचा अर्थ असा घेणार आहे की सरकारनं जाणून बुजून मराठ्यांना फसवलंय आणि ते तुम्हाला परवडणारं नसणार. सरकारने काय निरोप घेऊन आले होते सरकारचा? आजच्या बैठकीतलं दुसरं काय, हे केलं याव केलं त्याव केलं, दुसरं काय. त्या बैठकात आता 13 महिन्यापासून पाहतो आम्ही आणि 42 वर्षापासून तेच चालू आहे. फक्त आमच्याकडून निरोप जाणं गरजेचं होतं. त्यांचंही आम्ही ऐकून घेतलं. त्यांच्या प्रामाणिकपणानं त्यांनी सगळं जे खरं आहे ते सांगून टाकलं आणि आम्ही जे खरं आहे ते त्यांना सांगितलं की त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही आहे. तुम्ही किती गणितं मानली, तुमचे गणित हिसकटण्याची ताकद फक्त मराठीत. तुम्ही त्या गणितावरती राहू नका आणि मराठ्यांची फसवणूक करू नका. तुम्ही कोणालाही दगा फटका करा पण मराठ्यांशी करू नका. आणि तुम्ही तातडीनं या विषयात मार्गी काढून तुम्ही अंमलबजावणी करावीच लागणार हे त्यांना पुन्हा सांगितलं. तुम्हाला काय तारखा दिल्यात का त्यांनी? 4, 5 असं काय? नाही बोलतो म्हणे लगेच 10:30, 11, 12 वाजता. तारखा म्हणजे ते बहुतेक इकडे येणार आहेत असा अंदाज आहे काहीतरी 5-6 तारखेला सगळे मराठवाड्यात. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, व्हायरल होतोय ठाके यांचा. नाही मी कोणावर बोलत नाही, तुम्हाला माहित नाही पहिल्यापासूनच. मी एकदा विरोधक मानलं झपा झपकीत असतो, मी सोडित नसतो. त्यांना ज्याला विरोधकच मानलं नाही, जे आपले शब्द तोंडात तेच असतात पहिल्यापासून. आपण दिलेले शब्द बदलत नाही, फिरवीत नाही. आपल्या तोंडात पहिल्यापासून ओबीसीला मी महाराष्ट्रातल्या दुखवलेलं नाही, 12 बलुतेदारांना दुखवलं नाही, 18 पगड जातीच्या लोकांना दुखवलं नाही, मुस्लिमांना दलितांना मी दुखवलेलं नाही. मी कोणालाही दुखवत नाही. नेत्याला मात्र कोणाच्या सोडीत नाही, कारण ते कोणाचेच नाहीत. त्यामुळे ते ज्यांच्यावर मी बोलतच नाही त्यांनी काही केलं तर मी बोलणारच नाही. मी तसला नाही ना संधी साधू कचाट्यात सापडला मग चेंगरीवर. ते संस्कार आमच्यावर नाहीत, ते त्यांच्यावर आहेत.
आमच्यात काही संबंध नसून बी आम्हाला चेंगरायचा आणि विरोध करायचा मराठ्याला, हे संस्कार त्यांच्यावरती आहेत, आमच्यावर नाहीत. की कचाट्यात सापडला म्हणजे घे पिळून, हे आम्ही करत नाही. आणि वैयक्तिक जीवनात मी कोणाच्याच पडत नाही. माझा पहिल्यापासून रोज जेव करतो तो भोगतो. ज्याला करायचं त्याला भोगावं लागतं. मी माझ्या शब्दापासून फिरत नाही, आजही फिरलो नाही, उद्याही फिरणार नाही. धनगरांच्या आरक्षणाबद्दल बोलतो मी, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलतोय, बंजारा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलतोय,